नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुमच्या खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 डिसेंबरला आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दर महिन्याला येणारे अमावस्याला विशेष महत्त्व आहे, परंतु मार्गशीर्ष महिन्याचा विचार केला तर त्याचा महत्त्व आणखी वाढतो. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष अमावस्याला विशेष महत्त्व आहे. ही तारीख पूर्वजनांना समर्पित आहे. या दिवशी स्नान, दान आणि प्रार्थना केल्याने पुण्य मिळतो. दरवर्षीप्रमाणे अमावस्याच्या नेमक्या तारखेबद्दल भाविकांच्या नेहमी गोंधळ निर्माण होतो असतो. 19 तारखेला की 20 तारखेला अमावस्या आहे यामध्ये संभ्रम निर्माण झालेली आहे. तर महिन्यातली अमावस्या तिथी ही शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी पहाटे 4:59 सुरू होणार आहे आणि या तिथी 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:12 संपणार आहे. त्यामुळे वर्षातली शेवटची अमावस्या हे शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी असतो. ज्योतिषशास्त्र अनुसार नियमानुसार अमावस्या उपवास, दान आणि दान हे त्या दिवशी केलं जातात. ज्या दिवशी अमावस्या तिथी सूर्याच्या वेळी असतो किंवा संपूर्ण दिवसभर असतो, या आधारावर मार्गशीर्ष अमावस्या पाळली जातं. म्हणूनच ह्या 19 डिसेंबर 2025 रोजी साजरी करण्यात येणारे आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि अमावस्या तिथी ही देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि यामुळे आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे. माता लक्ष्मी या दिवशी पूर्व अर्चा तर करायचेच आहे. त्याच्याबरोबर आपल्याला आंब्याच्या पानाचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातले जे काही दोष, अडचणी, संकट आहेत तर ते दूर होतात. त्याच्याबरोबर एक रात्रीच आयुष्यामध्ये सोना होईल. कितीही कठीणातला कठीण इच्छा असू द्या, ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसं करायचा आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. आणि म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. ह्याच्याबरोबर खाली कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटलं तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तर पहा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे या दिवशी वातावरणामध्ये ज्या माता लक्ष्मी तत्व आहे तर ते खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात. आणि अशा वेळामध्ये जर आपण काही प्रभाव उपाय केला तर त्याच्या पुण्यफळ हे आपल्याला पटकन मिळत असतो. आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला या सकाळपासून म्हणजे अमावस्याच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करता येणार आहे. तर पहा, अमावस्या या दिवशी आपला पूर्वजन देखील समर्पित आहे. यामुळे आपल्याला या दिवशी आपल्याला पूर्वजनासाठी स्नान, दान, दर्पण याच्याबरोबर श्रद्धा यासारख्या गोष्टी करायच्या आहेत. याच्याबरोबर आंब्याच्या पानाचे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आंब्याचे झाड आपल्या सर्वांनाच माहिती आहे की
किती पवित्र असतो. या झाडाच्या जे काही महत्त्व आहे तर ते धार्मिक महत्त्व सुद्धा खूप अधिक पटीने सांगितलं जातं. जीवनातल्या सर्व त्रासापासून मुक्त मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होण्यासाठी आंब्याच्या झाड हे अतिशय महत्त्व असतो. याच्याबरोबर आपल्या भाग्य उजळल्याशिवाय घरातली वास्तुदोष, ग्रहदोष, नजरबाध दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याचे झाड हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर आपण अमावास्येच्या दिवशी हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्याला लक्ष्मीच्या विशेष कृपा आपल्यावरती राहील आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धन, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होईल असतो. कारण आंब्याच्या पानामध्ये नकारात्मक ही दूर करण्याच्या शक्ती आहे. ती सर्वमध्ये जास्त असतो आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कलश, कलह, भांडण यासारख्या गोष्टी जर घडत असतील, पैसे घरामध्ये राहत नसेल म्हणजेच टिकून राहत नसेल तर आला की कोणत्या न कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असतो. घरामध्ये सतत आजारपणे पसरलेली आहे आणि आलेली पैसे सर्व आजारातून निघून जात असतो. म्हणूनच कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमच्या मुलांच्या प्रगती होत नसेल, मुलांच्या प्रगतीमध्ये काही अडथळे निर्माण झालेली असतील, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहिली नसेल, याच्याबरोबर कुटुंबामध्ये कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तसेच तुमची आयुष्यामध्ये एखादी शत्रू असेल, गुप्तीत असेल किंवा शत्रू नाव देखील तुम्हाला माहिती असेल, तर बरेच वेळ असा होतो की आपल्या घराच्या आजूबाजूनी जाळवा प्रवृत्तीने लोक राहतात आणि समोर खूप गोड बोलतात, परंतु आपल्या मागे वाईट बोलत असतात. म्हणूनच आपल्या वाईट कसं होईल याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतात आणि अशा लोकांना आपली प्रगती झालेली देखील नाही बघवत. त्यांची अशी वाईट नजर जी आहे ते सुद्धा आपल्याला लागली जातं आणि ह्यामुळे आपल्या घरामध्ये अडीअडचणी, संकटे निर्माण होत असतात आणि आपल्या घरामध्ये कोणतेही काम आपल्या मनासारखे होत नाही. तर पहा, अमावास्या हा दिवशी घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप विशेष दिवस मानलं जातं. म्हणूनच या दिवशी भरपूर त्रास केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही प्रभाव उपाय करायचे आहे. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी, आपल्या घरातले इडापिडी, वाईट दोष, संकट, अडचणी हे दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्व आहे, नक्की करायचे आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याचे 11 पान घ्यायचे आहे. आंब्याचे 11 पान घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, पुसून घ्यायचे आहे आणि एक पांढऱ्या कलराच्या धागामध्ये ते बांधायचे आहे. म्हणजेच आपल्याला त्याच्या तोरण तयार करायचे आहे आणि थोडेसे हळदी आणि कुंकू पेस्ट करून त्यावरती त्या पानाला तुम्हाला एक टिळक घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य चौकटीला म्हणजेच दरवाजाच्या मुख्य चौकटीला बांधायच्या आहे. हा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला अमावास्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करायच्या, देवीच्या विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचे आहे. तर हा पहा जी की अमावास्या जे आहे ते अमावास्या दिवशी आंब्याच्या पानाच्या तोरण जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला, चौकटीला जर लावलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होतो. बाहेरचे जी काही नकारात्मक आहे तर ते घरामध्ये प्रवेश करत नाही. घरामध्ये जे काही दोष, अडचणी, संकट, नकारात्मक आहे ते घराच्या बाहेर निघून जातं. बरेच वेळी काय होतं की अमावास्या दिवशी नकारात्मक शक्ती जो आहे तर त्याची प्रयोग ह्या केला जातं आणि आपण जर आंब्याचे पानाचे तोरण आपल्या घराच्या लावलं तर आपल्या घरावर कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा प्रवास
प्रयोग होत जे आहे तर ते होणार नाही. आता हे तोरण तुम्हाला दोनच्या दिवशी तुमची घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचे आहे. दोन दिवसानंतर लगेच ते काढून टाकायचे आहे, कारण ते तोरण संकल्पयुक्त त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जे जास्त प्रमाणामध्ये येत असतं. म्हणूनच आपल्याला हे तोरण सुकायण्याच्या अगोदर काढून टाकायचे आहे. आता पुढचा उपाय सुद्धा आपल्याला आंब्याच्या पानाचे करायचे आहे. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. याच्याबरोबर हा जो उपाय आहे तुम्हाला या दिवशी अवश्य करायचे आहे. अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याचा सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं आणि हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या अडचणी आहेत तर ते दूर होतात. आणि तुम्हाला काय करायचे आहे तर ते तुम्हाला 7 आंब्याचे पानं घ्यायचे आहे. ते पान घेतल्यानंतर ना तुम्हाला त्याला स्वच्छ धुवून काढायचे आहे, किंवा तुम्ही 11 पान घेतलं तरी चालेल. तर हे पान धुवून काढायचे आहे. त्यानंतर न ते पान एकावर एक ठेवून त्याला एक धाग्याने, पांढऱ्या कलरच्या धाग्याने बांधायचे आहे. आणि ते पान तुम्हाला मधामध्ये बुडवायचे आहे आणि एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचे आहे. जे घेऊन तुम्हाला जायचे आहे तुमच्या जवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये. तिथं गेल्यानंतर ना सर्वप्रथम ही 1 लोटा जल जो आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. आणि हे जो पान घेऊन गेलेली आहे तर ते मधात बुडवलेली ते तुम्हाला शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या जागा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी हे पान तुम्हाला अर्पण करायचे आहे. हे पान अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्राचे जप करायचे आहे. कारण भगवान शंकराच्या जे मुलगी आहे तर ते अशोक सुंदरी आहे. अशोक सुंदरीच्या जागा ही बरेच जणांना माहिती नसेल, परंतु तुम्ही जागा जर गुगलवर सर्च केलं तर शिवपिंडीवरती अशोक सुंदरीच्या जागा कुठं आहे ते ठिकाणी पान तुम्हाला अर्पण करायचे आहे. आणि तुमच्या जे काही इच्छा असेल, पैशाच्या बाबतीत जे काही समस्या असतील ते दूर होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय सुद्धा तुम्हाला अमावास्येच्या दिवशी करायचे आहे. या गोष्टी घडत असतील तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या घरामध्ये 2 आंब्याच्या पाना 1 ग्लासमध्ये पाणी घ्यायचे आहे किंवा गंगाजल घ्यायचे आहे. यामध्ये हे 2 आंब्याचे पान बुडवायचे आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचे आहे. 2 आंब्याच्या पाण्याने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असेल तर हे दूर होतील. घरातली नकारात्मकता दूर होऊन जाईल. तर अशा हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. याच्याबरोबर तुम्हाला कोणतेही कामामध्ये यश मिळत असेल, नेहमी तुम्ही कोणतेही महत्त्व काम करायचे गेलं तर त्यामध्ये तुम्हाला अपयश येत नसेल, तुमच्या प्रगती कुठेतरी थांबली गेली आहे, तर तुम्हाला काय करायचे आहे आजपासून म्हणजेच अमावास्येच्या दिवसापासून तुम्हाला रोज 40 दिवस आंब्याच्या झाडाची 1 लोट जेल अर्पण करायचे आहे. आणि याच्या हात लावून तुम्हाला तुमच्या जे काही इच्छा आहे तर ते व्यक्त करायची आहे. तुमच्या जे काही अडीअडचण असतील ह्या दूर होण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. असा तुम्हाला 40 दिवस करायचे आहे. असं केल्याने सुद्धा तुमच्या जीवनातल्या हा जे काही दोष, अडचणी, संकट दूर होऊन तुमच्या कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होतील. अडलेली कामं सुद्धा पूर्ण होतील. कुणाकडे एखादीकडे उष्ण दिलेली पैसे असतील ते सुद्धा मिळण्याच्या मदत होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. चला तर मग थांबूया इथेच. ह्या व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा. असंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.